गोंदिया येथील सखी वन स्टॉप सेंटरच्या संवेदनशील आणि जलद कार्यवाहीमुळे बिहार आणि भुसावळ येथील गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या 2 महिला सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचल्या आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाअंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या या केंद्रानं ही जबाबदारी पार पाडली. प्राप्त माहितीनुसार बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील 40 वर्षीय रिंकूदेवी राजकुमार साव या मागील 1 महिन्यांपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीय त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी गावाजवळ एक महिला एकट्याने भरकटत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. नागरिकांनी तातडीनं 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिंकूदेवी यांना ताब्यात घेतलं आणि पुढील संरक्षणासाठी त्यांना सखी वन स्टॉप सेंटर गोंदिया येथे दाखल करण्यात आलं. तर दुसरी घटना रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. रात्री पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना भुसावळ जिल्ह्यातील रेखा तुकडीदास राठोड या महिला आढळल्या. त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानं व्यवस्थित माहिती न देऊ शकल्यानं पोलिसांनी काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीनं त्यांना सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल केलं. सखी केंद्रातील समुपदेशकांनी दोन्ही महिलांशी संवाद साधून त्यांची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन संपर्क साधला. कुटुंबियांनी सांगितलं की गेल्या 1 महिन्यांपासून महिलांचा शोध घेत होते. बिहारमधील रिंकूदेवी यांचं कुटुंबीय सखी केंद्रात दाखल झालं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केंद्र प्रशासक मधु बिसेन व कर्मचाऱ्यांनी रिंकूदेवी यांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. भुसावळच्या रेखा राठोड यांना देखील त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. सखी केंद्राच्या मदतीनं दोन्ही महिला आता सुरक्षितपणे घरी पोहोचल्या आहेत. सर, आमच्याकडे एक महिला आलेली होती एक ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत. ती महिला गोंदियाच्या आजूबाजूच्या परिसरात भटकत असताना त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान मिळाली आणि तेव्हा पोलीसवाल्यांनी आपल्या रेस्क्यू करून तिला आमच्या वन स्टॉप सेंटरला ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती आणि व्यवस्थित पत्ता काही सांगत नव्हती. नुसते येऊन इथं आरडाओरड आणि माझे कोणीच नाही हे सांगायची. तिच्याकडून 2-3 दिवस राहिल्यानंतर माहिती काढून घेऊन तिच्या गावाचं तिला नाव सांगितलं आणि त्या नावाच्या आधारे पत्ता काढून आम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचलो आणि तिच्या घरच्या लोकांना इथे बोलून घरच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आले. दुसरी एक महिला बिहार जिल्ह्यातली होती आणि ती काठी गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना तिथल्या गावकऱ्यांना आढळल्यामुळे त्यांनी 112 वर कॉल केलं आणि रावणवाडी पोलीस स्टेशन मार्फत तिला वन स्टॉप सेंटरला दाखल करण्यात आले होते. इथे आल्यानंतर ती नुसती रडायची. तिला जेव्हा माहिती विचारायचा प्रयत्न केला तर फक्त ते माझं कोणीच नाही, माझ्या मुलांना कोणीतरी चाकू खुपसून मारला आहे, मी एकटीच आहे असे सांगायची. 2 दिवस इथं ठेवल्यानंतर तिला हळूहळू विचारायला सुरू केले. तिनं आपला बिहार गावचा म्हणजे ॲड्रेस दिला आणि त्या आधारावर तिच्या फॅमिलीपर्यंत आम्ही पोहोचलो. जेव्हा त्या गावातल्या प्रधान जसं आपल्याकडे पोलीस पाटील असतात तसंच प्रकारे तिकडे गाव प्रधान असतो, त्यांना विचारलं असतं. त्यांनी सांगितलं की यांचा पूर्ण परिवार आहे आणि गावातले त्याचा जो परिवार आहे नाशिक इथे कमवायला गेलेला आहे म्हणून. मग आम्ही नाशिक इथे संपर्क साधला आणि तिच्या मुलांपर्यंत पतीपर्यंत पोहोचलो. तेव्हा त्यांनी सांगितलं की 29 तारखेपासून ही महिला घरून रात्री 11 वाजता बेपत्ता झालेली आहे आणि तिचा खूप शोध पण घेतला. मग आम्ही त्यांना बोलवलं. ते लोक रात्री उशिरा 11 वाजतापर्यंत आलेत आणि त्यांचं हँडओव्हर आम्ही केलं. तर आमच्याकडे 24x7 सेवा कार्यरत असतात. तिथे सर्व कर्मचारी असतात आणि कोणत्याही वेळी कोणत्याही पद्धतीची महिला आली असली तरी आम्ही इथे तिला सर्व सोयीसुविधा पुरवतो. टिफिन वगैरे, खाण्यापिण्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था इथे केली जाते आणि माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि परिवीक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन स्टॉप सेंटर 24x7 चालू आहे आणि अशा पीडित महिलांसाठी तसेच जे घरेलू समस्याग्रस्त आहेत, घरेलू हिंसाचार संबंधित काही महिला आहेत, अशा महिलांचे निराकरण या सेंटर मार्फत केले जाते. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.